नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण TCSने घेतलेले म्हाडाचे पेपर याचं एक्सप्लेनेशन पाहत आहोत। तर पहिला प्रश्न आहे, काठ्या या शब्दाचे एकवचन कोणते आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर काठ्या या शब्दाचं एकवचन विचारलेलं आहे। इथं एकवचन विचारले, अनेकवचन नाही, हे लक्षात असणं गरजेचं आहे। तर काठ्या या शब्दाचं एकवचन जे आहे ते काठी हा शब्द होतो, म्हणजे काठी, एक काठी अनेक काठ्या असं एकवचन काठी असं होतं काठ्या शब्दाचं। आणि तसं पाहाल तर काटा हा एकवचनी शब्द आहे, त्याचं अनेकवचन काटे असं होतो। आणि काडी हे एकवचनी शब्द आहे, याचं अनेकवचन काड्या हा शब्द होतो। तर याच्याविषयी आपण स्पष्टीकरण पाहूयात। तर इकारांत जे स्त्रीलिंगी नामं असतात त्यांचं अनेकवचन याकारांत होत असते। शब्दाचा शेवट ई या शब्दानं इकारांत न होतं त्याचं अनेकवचन काय होते तर याकारांत होते। आणि याला अपवादसुद्धा काही शब्द आहेत, ते म्हणजे देवी असेल, दासी असेल, दृष्टी असेल, लेणी असेल, हे शब्द अनेकवचनी होत नाहीत। तर इकारांत जे शब्द आहेत त्यांचं अनेकवचन याकारांत होते। या नियमानुसार काठी या शब्दाचं अनेकवचन काठ्या असं होते। तसंच नदी या शब्दाचं नद्या, स्त्री शब्दाचं स्त्रिया, भाकरी या शब्दाचं भाकऱ्या, लेखणी या शब्दाचं लेखण्या, काडी या शब्दाचं काड्या, वही या शब्दाचं वह्या, वेणीचं वेण्या आणि गाडीचं गाड्या। म्हणजे इकारांत जे शब्द आहेत त्यांचं याकारांत होते, त्याच्यामुळं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिलं ऑप्शन ठरते, जे की काठी आहे, एकवचनी शब्द, त्याचा अनेकवचन काठ्या हा शब्द होतो। तर आपण दुसरा प्रश्न पाहूयात। पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर लिंगानुसार चुकीचा असणारा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर पहिलं जर ऑप्शन आपण पाहिलं तर सुसर आणि सुसर, म्हणजे पुल्लिंगी सुसर आणि स्त्रीलिंगी सुसर हा शब्द देण्यात आलेला आहे। तर हा पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे। ते कशामुळे आहे ते मी स्पष्टीकरणात सांगेलच। तर शिक्षक जो शब्द पुल्लिंगी आहे त्याचं स्त्रीलिंगी रूप शिक्षिका असं दिलेलं आहे, हे ऑप्शन बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरं वानरचं वानेरी दिलेलं आहे, हा पण ऑप्शन बरोबर आहे। भाऊ या शब्दाचं वहिनी दिलेला आहे, हा पण बरोबर आहे। फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये सुसर हा जो शब्द आहे तो फक्त स्त्रीलिंगी रूपात वापरण्यात येतो, त्याचं पुल्लिंगी रूप नसते, त्याच्यामुळं पहिला ऑप्शन चुकीचा ठरतो। आणि त्याच्यामुळं चुकीचं असणारं उत्तर पहिलं ऑप्शन आहे, आणि त्याच्यामुळं उत्तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन ठरते। तर आपण याच्याविषयीचं स्पष्टीकरण पाहूयात। काही शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी असून ते नेहमीच स्त्रीलिंगी मानतात, म्हणजे काही शब्द असे असतात जे की नेहमीच स्त्रीलिंगीच मानल्या जातात। त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे सुसर, जो विचारण्यात आलेला होता, हा नेहमीच स्त्रीलिंगीच वापरला जातो, त्याच्यामुळं याचं पुल्लिंगी रूप होत नाही, आणि प्रश्नामध्ये पुल्लिंगी रूप दिलं होतं, त्याच्यामुळं तो ऑप्शन चुकीचा ठरला होता। दुसरा शब्द आहे ऊ, तो सुद्धा स्त्रीलिंगीच असतो। घार, घूस, जळू, पिसू, मैना हे शब्द अपवाद आहेत, आणि याच्यावरच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात येतात, त्याच्यामुळं तुम्ही पाठ करणंच गरजेचं आहे। ऊ शब्द, घार शब्द, घूस, जळू, पिसू, मैना हे शब्द नेहमीच स्त्रीलिंगी येतात, पुल्लिंगी रूप यांचं नसते। काही शब्द नेहमीच पुल्लिंगीच असतात, ज्यांना स्त्रीलिंगी रूप ज्यांचं नसते, त्याच्यामध्ये गरुड असेल, टोळ असेल, पोपट असेल, मासा असेल, सुरवंट असेल, साप असेल, हे शब्द नेहमीच पुल्लिंगी असतात, त्याच्यामुळं यांचं स्त्रीलिंगी रूप येतच नाही। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहू। मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 प्रश्न पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी याच्यावरच विचारण्यात आलेत। मोर या शब्दाचं जर स्त्रीलिंगी तुम्ही पाहाल तर त्याचा ऑप्शन येते लांडोर, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 2 ऑप्शन आहे तिथं लांडोर असणार आहे, त्याच्यामुळं तिसरा आणि चौथा ऑप्शन तुमचा आपोआपच कट होतं, या दोन्हीपैकीच उत्तर असणार आहे। आणि रेडा या शब्दाचं जर स्त्रीलिंगी रूप पाहिलं तर त्याचं म्हैस हे उत्तर येते, त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन तुमचं बरोबर येते, पहिलं ऑप्शन चुकीचं आहे, त्याच्यामुळं उत्तर असणार आहे दुसरं ऑप्शन। याच्याविषयी आपण स्पष्टीकरण पाहूयात। काही शब्दाची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होत असतात, आणि त्यांचं स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी रूप वेगवेगळं असते, आणि त्याच्यावरच हा प्रश्न विचारण्यात आला आहे। म्हणजे मोर या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप लांडोर होतो। दुसरा जर पाहिलं तर रेडा या शब्दाचा म्हैस होता, आणि बैल हा शब्द जर बघितला तर त्याचं गाय होतं। आणि ऑप्शनमध्ये एक चिमणी हा सुद्धा शब्द देण्यात आलेला आहे, त्याचं जर पुल्लिंगी तुम्ही पाहिलं तर चिमणा हे पुल्लिंगी रूप होतं, आणि
तिथं स्त्रीलिंगी रूप विचारल्यामुळं ते तिसरं ऑप्शन चुकीचं ठरलं होतं. मग काही त्याचे उदाहरणं पाहू आपण, जे की स्वतंत्र रीतीने स्त्रीलिंगी रूप होणारे शब्द आहेत. काही त्यांच्याविषयी माहिती पाहू. तर विधूर या शब्दाचं विधवा हे स्त्रीलिंगी रूप होतं. कवी या शब्दाचं कवयत्री हे स्त्रीलिंगी रूप होतं. बोकाचं भाटी, उंटचं सांडणी, विधाताचं विधात्री आणि बोकडचं शेळी अशी स्त्रीलिंगी रूपे होतात. याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. 4 नंबरचा प्रश्न आहे, भीमाने मष्टीयुद्धात बकासुराला ठार मारून टाकले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि वाक्यातला कर्ता ओळखा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे वाक्यातला कर्ता कोणता आहे हे ओळखायचं आहे. तर कर्ता ओळखण्यासाठी वाक्यातलं क्रियापद सुरुवातीला माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला जर क्रियापद कळालं तर कर्ता ओळखता येतो. तर याच्यामध्ये जे क्रियापद आहे ते मारून टाकले हे जे शब्द आहे हा तो क्रियापद आहे. आणि मारून टाकले या शब्दाला नारा किंवा नारे कोण असा जर प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर हे कर्ता असते. तर मारून टाकणारा कोण किंवा मारून टाकणारे कोण असं जर विचारलं प्रश्न या शब्दाला तर भीम हे उत्तर मिळते. त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन असणारा भीम या वाक्यातला कर्ता आहे. आणि कर्ता जो क्रिया करतो, ती क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणत असतात. याच्यातलं बकासूर हे कर्म आहे. आणि हे जे क्रियापद आहे ते संयुक्त प्रकारचं क्रियापद आहे. म्हणजे मारून टाकले याच्यामध्ये मारून हा धातुसाधित आहे. टाकले हा शब्द सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यामुळं त्याला प्रश्न विचारल्यानंतर मिळणारं उत्तर काय आहे? भीम ते कर्ता होय. तर त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. तर स्पष्टीकरणामध्ये क्रियापदातला जो मूळ धातू आहे त्याला नारा, नारे, नारी हे जर प्रत्यय जोडून कोण, काय ने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कर्ता मिळत असते. त्याच्यामध्ये बकासुराला ठार मारून टाकणारे किंवा नारा कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर भीम येते. त्याच्यामुळे या वाक्यातला कर्ता भीम हा ठरतो. आणि कर्त्याने क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे कर्म असते. म्हणजे कर्ता क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो त्याला कर्म म्हणतात. आणि याच्यात मारून टाकण्याची क्रिया कोणावर घडत आहे? मग बकासुरावर घडत आहे. त्याच्यामुळं ते वाक्यातलं कर्म ठरते. तर वाक्यातला कर्ता असेल, कर्म असेल, क्रियापद असेल हे ओळखण्यासाठी बऱ्याच वेळा प्रश्न TCS IBPSनं विचारलेले आहेत. त्याच्यामुळं हा घटक तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आपण पाहू. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात असा 5वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा असं सांगितलेलं आहे. म्हणजे क्रियापद नेमकं कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अकर्मक क्रियापद, दुसरा आहे सकर्मक क्रियापद, तिसरं दिलं आहे उभयविध क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे द्विकर्मक क्रियापद. तर या वाक्यामध्ये शिकवतात हे क्रियापद आहे. तर हे जे क्रियापद आहे ते द्विकर्मक क्रियापद आहे. म्हणजे याच्या वाक्यामध्ये गुरुजी हा कर्ता आहे आणि गुरुजी जी क्रिया करत आहेत म्हणजे शिकवणारे नारा कोण तर गुरुजी. त्याच्यामुळं गुरुजी हे कर्ता आहेत. आणि गुरुजी जी क्रिया करत आहेत ते शिकवण्याची विद्यार्थ्यावर सुद्धा घडत आहे आणि व्याकरण या शब्दावर सुद्धा घडत आहे. त्याच्यामुळं हे जे क्रियापद आहे ते द्विकर्मक क्रियापद आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर चौथा ऑप्शन ठरते. तर याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. तर क्रियापदाचे जे मुख्य प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद असे 2 प्रकारचे क्रियापद असतात. त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद म्हणजे काय असते? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते. म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे कर्म असणं गरजेचं असते अर्थ पूर्ण होण्यासाठी. जर उदाहरण पाहायचं असेल तर गवळी धार काढतो या शब्दामध्ये काढतो हा क्रियापद आहे आणि याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी धार हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे कर्म असणं गरजेचं आहे. आरोही लाडू खाते, मग आरोही खाते म्हणलं तर काय अर्थ येतो का? काहीच येत नाही. त्याच्यामुळं लाडू हा शब्द याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. मग अशा जे शब्द असतात किंवा वाक्य असतात त्यांना सकर्मक वाक्य म्हणतात आणि सकर्मक क्रियापदसुद्धा म्हणून ओळखले जातात. त्याच्यानंतर अकर्मक क्रियापद जे असते
ती कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर त्याला आकर्मक क्रियापद असं म्हणतात. उदाहरणार्थ मी रस्त्यात पडलो म्हणजे कर्ता स्वतःच रस्त्यात पडत आहे, त्याच्यापाशीच ती क्रिया संपत आहे. आज भाऊबीज आहे म्हणजे आजचा भाऊबीज आहे म्हणजे ती स्थिती दाखवत आहे, त्याच्यामुळं हे आकर्मक क्रियापद. आणि क्रियापदाचा एक उपप्रकार आहे त्याला म्हणतात द्विकर्मक क्रियापद. त्याच्याविषयी माहिती पाहूया ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. द्विकर्मक क्रियापद कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर क्रिया घडत असेल अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद म्हणत असतात. म्हणजे आपण वाक्यात वर पाहिलं होतं 2 घटकावर क्रिया घडत होती कर्त्याकडून. वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म म्हणतात, तर व्यक्तिवाचक जे कर्म असते त्यांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. वरील दिलेल्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना व व्याकरण हे 2 कर्म आहेत आणि त्यातील व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे, तर विद्यार्थी हे अप्रत्यक्ष कर्म आहेत. एवढे पॉईंट्स तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आपण पाहू. पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाच्या योग्य पर्याय शोधा असं म्हणलेलं आहे. पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधा. तर सर्वासाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करणे हा शब्द कंसामध्ये दिला आहे, त्याचा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी करणे या शब्दाचं रूप आपल्याला वापरायचं आहे, जे की योग्य असायला पाहिजे. जर या वाक्यात आपण करून वापरला तर ते चुकीचं ठरते. उदाहरणार्थ सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करून आलेली आहे, त्याच्यामुळं हे वाक्याचा अर्थ लागत नाही, ते चुकीचं ठरते. करणाऱ्या हा सुद्धा शब्द चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर करण्यात हा शब्द योग्य ठरतो. म्हणजे सर्वासाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करण्यात आलेली आहे हा शब्द जर वापरला तर वाक्य अर्थपूर्ण बनते. त्याच्यामुळं तुमचं उत्तर 3 असणार आहे. याचं स्पष्टीकरण आपण पाहू. स्पष्टीकरणामध्ये करणे या क्रियापदाचे दिलेले वाक्यात उपयोग करण्यात असा होतो. म्हणजे वाक्यात जर करण्यात असा जर उपयोग केला तर ते अर्थपूर्ण बनते. करण्यात हा शब्द वापरल्यानंतर वाक्य अर्थपूर्ण बनते, त्याच्यामुळं तिसरा ऑप्शन उत्तर ठरणार आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आपण पाहू. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे असं विचारलं आहे. म्हणजे समानार्थी शब्दावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर परिमळ या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो आहे सुगंध. सुगंध म्हणजेच परिमळ असं म्हणतात. याच्यातला विवाह असेल, प्रदक्षिणा असेल किंवा परिचय हे ऑप्शन चुकीचं आहेत. सुगंध हा परिमळ शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि समानार्थी शब्द पाठच असणं गरजेचं असते जर तुम्हाला उत्तर यायचं असेल तर. तर स्पष्टीकरण पाहू. समानार्थी शब्द म्हणजे काय असतात तर समानार्थाचे शब्द असतात. परिमळ या शब्दाचे समानार्थी शब्द सुगंध आहे, वास आहे, त्याला परिमळ म्हणतात. विवाह या शब्दाचा समानार्थी लग्न हा शब्द आहे आणि परिचय या शब्दाचा समानार्थी ओळख असा शब्द होतो. त्याच्यामुळं परिमळ या ऑप्शनचं उत्तर सुगंध हे ठरते. 8व्या नंबरचा प्रश्न पाहूया. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. वरील 2 वाक्याचं केवळ वाक्य करा असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे हा जो प्रश्न देण्यात आलेला आहे त्याचे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे पुस्तक पाठवले हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण एक याच्यामध्ये शब्द बरोबर ठिकाणी वापरण्यात आलेला नाही. माझ्या एक दादाने असं झालेलं आहे, त्याच्यामुळं पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन जे आहे माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले, तर हा शब्द योग्य ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, त्याच्यामुळं दुसरा ऑप्शन उत्तर ठरते. तर याचं स्पष्टीकरण आपण पाहू. केवळ वाक्य काय असते तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजेच कर्ता आणि एकच विधेय ज्याला क्रियापद म्हणतात ते असते, त्यास केवळ वाक्य म्हणून ओळखला जातात किंवा त्याला शुद्ध वाक्यसुद्धा म्हणून ओळखतात. त्याच्यानंतर मिश्र वाक्य जे असते त्याच्यात एक प्रधान वाक्य असते, एक किंवा अधिक गौण वाक्य असतात आणि ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात आणि याला संमिश्र वाक्य जे तयार होते त्याला मिश्र वाक्य म्हणत असतात. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये काय असते तर एक किंवा अधिक गौण वाक्य असतात आणि ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेले असतात. मग गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तर म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, काकी हे शब्द जर आले वाक्यामध्ये
तर ते मिश्र वाक्य ठरत असते. त्याच्यानंतर संयुक्त वाक्य हे एक असते, ज्याचे 2 किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधान बोधक उभयन्वयी अव्ययानं जर जोडलेले असले तर ते वाक्य संयुक्त प्रकारचं वाक्य असते. मग या संयुक्त वाक्यामध्ये कोणते उभयान्वयी अव्यय येतात? त्याच्यामध्ये आणि, व, शिवाय, अथवा, की, किंवा हे जर उभयान्वयी अव्यय वापरण्यात आले तर ते संयुक्त प्रकारचं वाक्य असते. तर वर ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त केवळ वाक्याविषयी विचारलं होतं, जे की आपण ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर येते द्विगु समास. तर द्विगु समास हा जो आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहूयात. त्याच्या अगोदर समासाचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत त्याच्याविषयी माहिती पाहू. तर पहिला जो प्रकार आहे तो अव्ययी भाव समास. जे मेन प्रकार पडतात समासाचे त्याच्यामध्ये अव्ययी भाव समास, ज्याला जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते त्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. त्याच्यामध्ये मग आजन्म असेल, प्रतिदिन असेल, आमरण असेल, यथाशक्ती असेल, प्रतिक्षण असेल, हे शब्द अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहेत. म्हणजे पहिला शब्द जो आहे तो अव्ययी असून महत्त्वाचा आहे आणि त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला आहे म्हणून तो अव्ययी भाव समास होतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे तत्पुरुष समास. मग तत्पुरुष समासामध्ये ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना त्याच्यामध्ये घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे एखाद्या शब्दातलं जर दुसरं पद महत्त्वाचं असेल आणि त्याचा विग्रह करताना त्याच्यामध्ये अर्थाच्या दृष्टीनं काही शब्द जर घालावे लागत असतील तर त्याला काय म्हणतात? तत्पुरुष समास असं म्हणतात. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ मध्ये ने हा शब्द आपल्याला घालावा लागत आहे आणि पाठ हा शब्द महत्त्वाचा आहे. महादेव याच्यामध्ये महान असा देव असा हा शब्द घालावा लागत आहे. कंबरपट्टा याच्यामध्ये कमरेसाठीचा पट्टा असा अर्थाने, त्यामुळे तत्पुरुष समास हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर द्वंद्व समास हा जो आहे, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आणि, व, अथवा, किंवा उभयान्वयी अव्ययाने हे शब्द जोडलेले असतात. त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण, पाप किंवा पुण्य, वित्ती आणि दांडू असे शब्द येतात. त्याच्यानंतर द्विगु समास एक प्रकार आहे. तर द्विगु समासावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पहिले पद संख्याविशेषण व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगु समास म्हणतात. मग त्याचे उदाहरणं जर पाहिलं तर पंचवटी, नवरात्र, चातुर्मास, त्रिभुवन हे त्याचे उदाहरणं आहेत. म्हणजे सुरुवातीचा जो शब्द आहे पंच हा संख्याविशेषण शब्द आहे. याच्यामध्ये नवरात्र, चातुर्मास, त्रिभुवन हे शब्द सर्व द्विगु समासाचे उदाहरणं आहेत. आणि त्याच्यातलाच एक प्रश्नामध्ये ऑप्शन विचारण्यात आलेला आहे, म्हणजे चातुर्मास हा कोणता प्रकार आहे असं विचारलं आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर द्विगु समास हे ठरते. त्याच्यानंतर 10वा प्रश्न जो आहे तो निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा असं विचारण्यात आलं आहे. तर निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर निरूपण या शब्दाचा जो समानार्थी शब्द ऑप्शनमध्ये दिला आहे तो विवेचन हा होतो. म्हणजे लोकाचार, निर्णय आणि निकेतन हे शब्द त्याचे समानार्थी शब्द नाहीत. तर विवेचन हा शब्द निरूपणचा समानार्थी शब्द आहेत. जर TCSचे पेपर जर तुम्ही पाहिलं तर असे अवघड प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये आपण समानार्थी शब्दाचे ऑप्शनमधले पर्याय पाहू. तर समानार्थी शब्दामध्ये निरूपण या शब्दाचा कोणता आहे? मग विवेचन हा शब्द आहे. त्याच्यानंतर लोकाचार या शब्दाचा प्रपंच किंवा लौकिक हा शब्द आहे. त्याच्यानंतर निर्णयचा विग्रह, निकाल, ठराव हे समानार्थी शब्द आहेत. निकेतनचं घर असेल, गृह असेल, निवास, आगार, आलय
आवास, धाम, सदन इत्यादी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळं निरूपणचं विवेचन हे ऑप्शन उत्तर ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतके प्रश्न पाहिलेत. त्याच्या पुढच्या प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपलं विजेता करिअर पॉईंट हे चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तर आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात. धन्यवाद.